अहिल्यानगर शहरातील मनमाड रोडवरील एका नामांकित स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केलाय. व्हॅक्यूम स्पा अँड मसाज पार्लरवर टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी मॅनेजर मालकासह 4 जणांना अटक केली असून देहविक्रीच्या विळख्यात अडकवलेल्या 5 पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 60,000 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामुळे 500 रुपयांचे बनावट ग्राहकाला दिलेल्या चिन्हांकित नोटा, आरोपींचे 4 महागडे मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश छबुराव भांबळ हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून या रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत का याचा शोध सुरू आहे. काल माननीय पोलीस अधीक्षक मोहम्मद कासुद्दीन सर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं जे शहरातील मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोर एका जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ॲक्वम नावाचा स्पा आहे. त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली त्या ठिकाणी देह विक्रीचा म्हणजे पुरुषासोबत शरीर संबंध ठेवण्याबाबत महिलांना रूम उपलब्ध करून देण्याची माहिती मिळाल्यावरती ASTU म्हणजे ASTU पथक, तोफखाना पोलीस स्टेशन यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे. 4 ज्या ठिकाणी जे स्पा चालवणारे ते मॅनेजर, त्या ठिकाणी तिथे काम करणारे व त्याचा जो मालक आहे आणि एक जे ग्राहक आहे, अशा 4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 4 ज्या पीडित महिला आहेत त्यांची त्या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हा जो स्पा आहे त्याचं जे काही इतर कोण तो चालवतो का, त्याचे काही मूळ मालक यापर्यंत तपास करण्यात येणार आहे. यातील जे मूळ मालक जे आहेत ते संतोष बगे आणि या अनिकेत बचाटे हे जे मॅनेजर आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जो कोणी याच्यामध्ये असेल, जी काही लेअरिंग असणार आहे, जे काही ते निष्पन्न त्यानुसार पुढील जो तपास आहे पोलीस निरीक्षक भांबळ साहेब हे तोफखाना पोलीस प्रभारी स्वतः करत आहेत. तर त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल.